श्री स्वामी समर्थ. आयुष्यात खूप अडचणी आहेत, पण सर्व अडचणींना समोर जाण्याची शक्ती फक्त स्वामी समर्थ महाराजांमुळेच येते. श्री स्वामी समर्थ. दगडापासून मूर्ती बनवण्यासाठी दगडाला टाकीचे घाव सोसावे लागतात. त्याच प्रकारे आपल्यातील मानवी मूर्ती बनवण्यासाठी आपल्यालाही परिस्थितीचे घाव सोसावेच लागतात. श्री स्वामी समर्थ. तुमची खरीखुरी भावना आणि प्रेम जर योग्य ठिकाणी असेल तर पाषाणालाही देवत्व येते. श्री स्वामी समर्थ. गरिबाला केलेलं दान आणि सद्गुरू स्वामीचे मुखात घेतलेले नाम कधीच वाया जात नाही. श्री स्वामी समर्थ. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. जीवनाच्या बँकेत पुण्याचा बॅलन्स पुरेसा असेल तर सुखाचा आणि आनंदाचा चेक कधीच बाउन्स होत नाही. श्री स्वामी समर्थ. देवाला कधीच सांगू नका की तुमच्या अडचणी किती मोठ्या आहेत. त्या संकटांना सांगा की तुमचा देव किती मोठे आहेत. आपले भगवंत, आपले परमेश्वर किती मोठे आहेत. श्री स्वामी समर्थ. ज्या दिवशी तू जाशील काळोखात त्या दिवशी तुझी सावली ही सोडेल तुझी साथ. परंतु तू घाबरू नकोस, कारण स्वामीच पकडतील तुझा हात. श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ महाराजाची लीला अपरंपार आहे. फक्त मनापासून श्रद्धा आणि विश्वास ठेवा. ज्याचा स्वामीवर विश्वास आहे आणि विश्वास आहे त्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. ज्याचा विश्वास नाही त्यांनी नाही बघितला तरी चालेल. श्री स्वामी समर्थ. जेव्हा जेव्हा तू डोळे बंद करशील तेव्हा तेव्हा जर तुला स्वामी दिसत असतील तर समजून जा की तू पूर्णपणे स्वामीमय झाला आहेस. स्वामीच्या या ब्रह्मनायकाच्या जीवनामध्ये तू आता उतरला आहेस. आता तुला घाबरण्याची गरज नाही, कारण स्वामींनी तुझा हात पकडला आहे. ते तुझा हात आता कधीच सोडणार नाही. तुला काळजी करायची गरज नाही. आजचा हा चमत्कारिक व्हिडिओ तुझ्यापर्यंत पोहोचला आहे म्हणजे तू आता खूप भाग्यवान ठरणार आहेस बाळा. स्वामीची लीला अपरंपार आहे. जेव्हा जेव्हा तुला एकटा वाटेल तेव्हा तेव्हा स्वामी तुला साथ देतील. विश्वास ठेव. जिथे संपते मर्यादा तुझी तिथून साथ देतात स्वामी. तुझ्या आयुष्यात तुम्ही किती आनंदी आहात हे महत्त्वाचे नाही, तर तुमच्यामुळे किती जण आनंदी आहेत हे जास्त महत्त्वाचे आहे. श्री स्वामी समर्थ. देव म्हणतात, जर माझे नाव पोटाशी आहे तर घाबरतोस कशाला, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ. ध्येय साध्य करणे कितीही कठीण असो, पण जर आत्मविश्वास असेल तर अशक्य असे काहीच नाही. श्री स्वामी समर्थ. वाईट वेळेत साथ सोडलेल्या लोकांकडे लक्ष देऊ नकोस, पण ज्यांनी वाईट वेळेत साथ देऊन चांगली वेळ आणून दिली त्याचे मोल, त्याचे उपकार कधीच विसरून जाऊ नकोस. श्री स्वामी समर्थ. विश्वास असल्यास कमेंट बॉक्समध्ये तू सुद्धा श्री स्वामी समर्थ टाईप कर आणि देवाने तुझ्यासाठी पाठवलेला हा चमत्कारिक व्हिडिओ शेवटपर्यंत बघ. शुद्ध अंतःकरण ठेवून नाम घेतले तर भगवंताच्या कृपेचा अनुभव येईल. नामानेच अंतरंग शुद्ध बनते, म्हणून नामस्मरण करत राहा. जेव्हाही मोकळा वेळ मिळेल, जेव्हाही तुझं मन शांत करायचे असेल त्यावेळेस नामस्मरण कर, कारण स्वामीच्यावर प्रेम करणं म्हणजे स्वामीच्या नावावर प्रेम करणं. जर तू स्वामीचं नाव घेत असेल तर तुझ्या भावना त्यांच्यापर्यंत नक्की पोहोचतील. श्री स्वामी समर्थ. नको हो उदास, मी आहे तुझ्या आसपास. डोळे बंद कर आणि आठवून बघ, मी तुझा आहे विश्वास. श्री स्वामी समर्थ. कोणी नावे ठेवली तर अजिबात थांबायचं नसतं. आपण आपलं चांगलं काम करायचं असतं, करत राहायचं असतं. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. इतकेच करून थांबू नकास, तर तुला अजून खूप लांब जायचं आहे. प्रयत्न सुरूच ठेव. जिथे तुझा शेवट होईल तिथूनच खरी तुझी सुरुवात आहे हे लक्षात ठेव. कारण जेव्हा आपल्याला असं वाटतं की आपला शेवट झाला आहे तर तो आपला अंत नसतो, तर ती खरी आपली सुरुवात असते. जोपर्यंत तू जिंकत नाही तोपर्यंत थांबायचं नाही, कारण जिंकल्याशिवाय आपण हार मानणार नाही, कारण आपण स्वामीचे भक्त आहात. इतकेच द्या जेणेकरून अहंकार येणार नाही, आणि दुःख इतके द्या की देवावरील आस्था उठणार नाही.
श्री स्वामी समर्थ. माणसाला जास्त सुख मिळालं की माणसाला अहंकार येतो आणि हाच अहंकार एक दिवस माणसाला डुबवून सोडतो. म्हणून जास्त अहंकारही नको, जास्त गर्वही नको. पाहिजे तो साधेपणा, भोळेपणा, मन साफ हवा, विचार उच्च हवेत. तुम्हाला जीवनात कधीच काही कमी पडणार नाही. उपास हा नेहमी अन्नाचाच का करावा, कधी कधी वाईट विचाराचाही करावा, कधीतरी उपास अहंकाराचाही करावा, कधी उपास मीपणाचाही करावा. कारण फक्त जेवणाचा उपास करून काही होणार नाही. तर आपल्यातील मीपणा असेल, अहंकार असेल, आपल्यामध्ये गर्व असेल, वाईट विचार असतील तर त्याच्यातील उपवास करून बघा. त्यातला कायम सोडून द्या. अन्नाचा त्याग करण्यापेक्षा वाईट विचाराचा त्याग करा. देव तुमच्यावर जास्त प्रसन्न होतील. बाळांनो, असं म्हणतात की काळजी करणारी माणसे मिळायला भाग्य लागतं, पण अशी माणसे आपल्याला मिळाली आहेत हे समजून घ्यायला जास्त भाग्य लागतं. श्री स्वामी समर्थ म्हणून स्वतः जवळची माणसं आहेत. त्यातील देव माणूस ओळखा, त्यातील चांगले गुण ओळखा. जरी ते कुठे चुकत असतील तर त्यांना समजून सांगा, परंतु त्याच्याशी नातं कधीच तोडू नका. कारण अशी प्रेमाची माणसे मिळायला भाग्य लागतं. बाळांनो, एकदा आपल्या आजूबाजूला बघा, लोकांचे किती वाईट हाल चालू आहेत. आपण स्वतःला भाग्यवान समजा की देवाने आपल्याला चांगलं जीवन दिलं आहे. आपल्याला कमीत कमी 2 वेळचं अन्न तरी मिळत आहे. असेही या दुनियेत आहे. काही लोक आहेत त्याच्या पोटाला 2 वेळचं अन्न मिळत नाही. म्हणून स्वतःला कधीच कोणापेक्षा कमी समजू नका. आपण खूप चांगले आहोत. आपल्या आयुष्यात खूप चांगलं आहे. जीवनात कधी दुःख झाला तर आपले दुःख आणि वेदना जगाला सांगत बसू नका. कारण प्रत्येकाकडे तुमच्या वेदनेवर हळद तर चोळायला नाही, परंतु मीठ मात्र प्रत्येकाच्या घरात असतं. म्हणून बाळांनो, लक्षात घ्या, स्वतःच्या वेदना जगाला सांगत बसू नका. उलट आपण त्याच्या दुःखामध्ये सहभागी व्हा. आपलं दुःख त्यांना सांगून स्वतःचा हसू करून घेऊ नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे शब्द जरी कानावर पडले तरी श्री स्वामी समर्थाची मूर्ती डोळ्यासमोर येते. श्री दत्ताचे रूप मानण्यात येणाऱ्या श्री स्वामी समर्थाचे या जगात आणखी भक्त आहेत, अनेक भक्त आहेत आणि त्यामधून तू देखील एक त्याचा महत्त्वाचा भक्त आहेस. बाळा, जीवनात कर्म हे करत राहायचे, त्याचे फळ कधी ना कधीतरी मिळणारच आहे. हे मना, स्वामी समर्थाची भक्ती करण्यात लीन होणारे भक्त नेहमी संकटातून बाहेर पडत असतात. म्हणून बाळा, काही मिळो अगर ना मिळो यापेक्षा भक्ती करू नकोस. निस्वार्थपणे भक्ती कर आणि याच भक्तीचा खरा मोल आहे. जर तू काहीतरी मिळवण्याच्या नादामध्ये स्वामीची सेवा करत असेल तर असं करू नकोस. निस्वार्थपणे कर. काही मिळेल ही अपेक्षा सोडून दे. ज्यावेळेस तू स्वतःचं मन शांत करून सर्व काही विचार लांब ठेवून स्वामीची सेवा करशील ना, त्या दिवशी तुला दुसरं काही मागण्याची गरज पडणार नाही. स्वामी आपोआप तुला सर्व काही देतील. बाळांनो, आपल्याला फक्त आरशाची पुढील बाजू माहीत आहे, पण आरशामागे नक्की काय आहे हे फक्त स्वामी समर्थांनाच माहीत आहे. म्हणून आपण तर फक्त निमित्त मात्र आहोत. जे होणार आहे ते स्वामी समर्थांना माहीत आहे. आपण त्याच्यासमोर कोणीच नाही. फक्त आपण आपले कर्म निस्वार्थपणे करत राहायचं, सर्व काही देवावर सोपवून द्यायचं. ज्या दिवशी तुम्हाला खरंच हे ज्ञान प्राप्त होईल त्या दिवशी जीवनात कोणापुढेच हात पसरण्याची वेळ येणार नाही. जे होईल ते चांगलंच होईल हाच विश्वास मनामध्ये ठेवून देवाची भक्ती सुरू ठेवा. पुढे असंही खूप कठीण काळ येणार आहे, ज्यावेळेस सर्वांना देवाकडेच जावं लागणार आहे. परंतु तुम्ही अगोदरच देवाच्या चरणाशी आहात, त्यामुळे तुम्हाला घाबरण्याची गरज नाही. बाळाने, हे कलियुग आहेत. या जगात कोणी कुणाचा सखा नसतो. सर्वजण फक्त आपापली पोळी भाजण्यामध्ये व्यस्त आहेत. फक्त तुम्ही स्वतःला देवाच्या चरणाशी लीन करा. जे कराल ते चांगलं करा, चांगल्या मनाने करा. बघा, तुम्हाला कधीच काही वाईट अनुभव येणार नाहीत आणि तुमच्यासोबत
जे काही वाईट होत आहे ना ते तुमच्या चांगल्यासाठीच होत असतं. त्यामागे काहीतरी चांगलंच कारण असतं. म्हणून नकारात्मक विचार दूर करा आणि सकारात्मक विचारांना ज्यात प्रोत्साहन द्या. तुम्हाला जगात काहीच कमी पडणार नाही. आजचा सुंदर व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचला याचं कारण तुमची भक्ती, तुमची श्रद्धाच आहे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लगेच लाईक करा आणि असे सुंदर व्हिडिओ दररोज बघण्यासाठी आपल्या या भक्तिमय चॅनलला देखील लगेच सबस्क्राईब करून ठेवा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.